नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे समर स्वानंदी हे त्यांच्या बेडरूममध्ये असतात, पण प्रेक्षकांनो एवढंच नाही तर खूपच मोठा गोंधळ आणि इथे राडा केलेला आहे तो म्हणजेच की मल्लिका मात्र तोंडावर पडलेली असते आणि सोबतच इकडे मंदाकिनीने हाहाकार माजून घेतलेला असतो. मंदाकिनीचं इथे आता समरच्या क्रेडिट कार्ड्सवर खूप मोठा काही गोंधळ इथे आता सुरू झालेला असतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो एवढंच नाही तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. समर म्हणत असतो, तुमच्यासाठी सेल्फ डिफेन्स इथे हवं आहे काहीतरी. तेव्हा मात्र इकडे आता लगेचच समर म्हणत असतो, मग तुम्ही हे सगळं कसं शिकाल, तुम्हाला जमणार आहे का? त्यावेळेला मात्र इथे आता लगेचच ती त्याला सेल्फ डिफेन्स ज्या पद्धतीने शिकून घेतलं होतं त्या सगळ्या गोष्टी सांगत असते आणि बघता बघता समरला मात्र स्वानंदीने खाली लोळवलेलं असतं. आता समर म्हणत असतो, वा स्वानंदी, तुम्हाला तर हे सगळं फारच चांगलं जमतंय. तेव्हा स्वानंदी म्हणू लागते, बापरे, तुम्ही घायाळ झालात ना, म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती संशय आला की नाही? तेव्हा तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. खरं तर मी तर इथे चकितच झालो. मला तर एका पॉइंटला ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ना ते मात्र अजिबातच समजलं नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही, मी तर अक्षरशः चकितच झालो हे सगळं काही पाहिल्यानंतर. वा, तुम्हाला तर सगळंच जमतंय की. तेव्हा मात्र स्वानंदी आणि समर हे दोघेही जण एकमेकांकडे पाहून लाजलेलेच असतात. दुसरीकडे आपण पाहतो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आधिरा छान अशी तयार झालेली असते. स्वानंदीचे बाबा नेहमीप्रमाणे देवपूजा करू लागलेले असतात. तेवढ्यातच ती तिथे येते. मग आल्याबरोबर ती म्हणत असते, मी काय म्हणते, इथे ना आपण मस्त गरमागरम चहा वगैरे पिऊयात का? जर चहा पिलो ना तर खरंच खूप जास्त इकडे मला सुद्धा आनंद होईल. मी इकडे लगेचच चहा वगैरे बनवू का, असं सुद्धा आता इकडे विचारत असते. त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, हो चालेल ना, मला सुद्धा चहा चालेल. मग आधिरा चहा बनवायला जाते. जेव्हा आधिरा चहा बनवायला जाते त्यावेळेला मात्र इथे आता सगळा फ्रीज जो आहे ना त्याचं कूलिंग जे आहे ते पूर्णतः बंद झालेलं असतं आणि त्याचं कूलिंग पूर्णतः बंद झाल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच तो म्हणत असतो, बापरे, हे सगळं काही काय आहे आणि इथे आधिरा हा सगळा फ्रीज खराब झाला आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता आधिरा म्हणत असते, बाबा आता काय करायचं? तेव्हा ते म्हणत असतात, थांब, मी ना इकडे तुला सगळ्या काही गोष्टी इथे काढायला मदत करतो, असं म्हणून आता फ्रीजमधलं सगळं काही काढायला ते मदत करत असतात. तेवढ्यातच मल्लिका आवरून बाहेर निघालेली असते. जेव्हा ती आवरून बाहेर निघते नेमकं त्याच वेळेला इथे आता आधिरा आणि स्वानंदीचे बाबा तिला आवाज देतात आणि म्हणत असतात, अगं मंदाकिनी, काय करतेस तू? हे तुझ्या लक्षात येते का? फ्रीजकडे तुझं लक्ष नाही आहे का? पूर्ण जो फ्रीज आहे ना तो पूर्ण फ्रीज इथे खराब झाला आहे आणि त्याचबरोबर तू त्या फ्रीजकडे व्यवस्थित लक्ष वगैरे देत नाही आहेस का? त्यावेळेला आता मंदाकिनी म्हणत असते, सॉरी, माझं ह्या सगळ्या गोष्टीकडे काहीही लक्ष नाही आहे किंवा मला त्या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाही आहे. तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे सांगताय, असं सुद्धा ती बोलत असते. आणि मी तर बाहेर निघालेली आहे. आज मात्र मी कोणाकडे कसलंही लक्ष देणार नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र ही आधिरा म्हणत असते, आज ना आईंचा काहीतरी स्वागत वेगळा आहे, कळत नाही नेमकं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत ते सुद्धा इथे समजत नाही. तेव्हा चला बाबा, आता आपण हे सगळं काही आवरून वगैरे घेऊयात, असं म्हणून आता लगेचच ते सगळं आवरायला निघतात. दुसरीकडे स्वानंदीने आजींसाठी चहा बनवलेला असतो. जेव्हा आजींसाठी चहा बनवलेला असतो त्यावेळेला मात्र इथे आता आजी म्हणत असतात, स्वानंदी बाळा, तू बरी आहेस का गं? तुला काही त्रास तर होत नाही ना? सगळं काही ठीक आहे ना गं? म्हणजे तेव्हा ती म्हणत असते, हो सगळं काही ठीक आहे, मला काहीही त्रास होत नाही आहे. खरं खरं सांग, जर ना तुला काही त्रास होत असेल, काही वाटत असेल तर नक्की सांग. त्यावेळेला मात्र ती म्हणत असते, नाही, मला काहीही त्रास होत नाही, मी अगदी बरी आहे, काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही, असे इकडे ती सांगते. आणि आजी, जे राजवाड्यांना मी इथे सांगितलं आहे ना ते अगदीच तेच मी तुम्हाला सांगते. हे बघा,
मला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणार सुद्धा नाहीये असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता लगेचच आजी म्हणत असतात, पण स्वानंदी मला अजूनही एका गोष्टीची काळजीच वाटते, म्हणजे बघ ना इथे जो काही साप आहे ना तो साप मात्र कसा काय आला, कशा पद्धतीने हे सगळं काही झालं ना इथे आता मला अजिबातच समजत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग त्यावेळेला मात्र इथे ती म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे की हे बघा आजी, आपण काय करतो त्यांची सगळी काही घरं आणि ह्या सगळ्या गोष्टी तोडून फोडून टाकल्या आहेत, त्यामुळे कदाचित अशा पद्धतीने ते इथे घरामध्ये आणि निवारा शोधायला इथे धावत आहेत, पळत आहेत, याच्यापेक्षा बाकी असं काहीच नाही असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्यावेळेला मात्र इथे आता लगेचच आजी म्हणत असतात, पण तरी सुद्धा ग तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी कधीच ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता कधीच विचार केला नव्हता, पण आता मात्र हे सगळं कसं झालंय, काय झालंय हे मात्र तुझ्या लक्षात येतंय का, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावेळेला आता स्वानंदी म्हणत असते, आजी तुम्ही अजिबात नका काळजी करू, हे बघा सगळं काही व्यवस्थित होईल आणि काळजी वगैरे करण्याची काही गरज नाहीये असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर आता ती म्हणत असते, आजी मी आलेच असं म्हणून आता लगेचच ती जायला लागते. मग जायला लागत असताना आजी तिला जवळ घेतात आणि प्रेमाने इथे तिच्या कपाळावर किस करत असतात आणि प्रेमाने किस करून तिला म्हणत असतात, हे बघ बाळा स्वतःची काळजी घे. मग स्वानंदी मात्र आता तिथून निघून जाते. जेव्हा स्वानंदी निघून जाते त्यावेळेला मात्र इथे आता दुसरीकडे आपण पाहतो मंदाकिनी जेव्हा बाहेर पडलेली असते त्यावेळेला मात्र इकडे आता आपण पाहतो की इथे ती एका कपड्याच्या दुकानामध्ये गेलेली असते. जेव्हा कपड्याच्या दुकानामध्ये जाते त्यावेळेला मात्र इथे आता ती स्वतःसाठी भरपूर अशी शॉपिंग करायला लागलेली असते. भरपूर अशी शॉपिंग करत असताना काय घेऊ आणि काय नाही अशा सगळ्या गोष्टी इथे आता तिला सुरू झालेल्या असतात. आणि हे सगळं काही सुरू असताना आता मात्र इकडे खूप सारं बिल होतं. मग बिल झाल्यानंतर आता इकडे जे काही क्रेडिट कार्ड दिलेलं आहे समोरचं ते क्रेडिट कार्ड इकडे ती वापरत असते. आणि जेव्हा ते क्रेडिट कार्ड वापरते त्यावेळेला मात्र इथे आता तिथून ती घराकडे निघालेली असते. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की आपल्याला काहीतरी आणखी घ्यायचंय. दुसरीकडे आता स्टाफने सर्व काही राजवाड्यांच्या घरामध्ये इकडे आता क्लिनिंगला सुरुवात केलेली असते. आता मल्लिका ही तोऱ्यातच आलेली असते आणि जेव्हा मल्लिका तोऱ्यात येते त्यावेळेला मात्र त्या साबणाच्या पाण्यावरूनच ती खाली पडते आणि खाली पडल्याबरोबर कंबरडं मोडलेलं असतं. तेवढ्यातच आता तिला वाचवायला सुष्मिता आलेली असते. जेव्हा तिला वाचवायला सुष्मिता येते त्यावेळेला मात्र ती सुद्धा खाली पडते. मग आजी येतात आणि आजी मात्र इकडे ह्या दोघीवरती सुद्धा हसतात. स्वानंदी धावतच येते आणि ह्या दोघींना सुद्धा उचलण्याचा प्रयत्न करत असते. मग मल्लिकाचा तोरा एवढ्यावरच संपत नाही. मल्लिका आता इकडे त्या स्टाफवर ओरडायला सुरुवात करते. म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे होतंय, तुमची हिंमत कशी झाली अशा पद्धतीने वागायची, तुम्ही मला मुद्दामून पाडलंय. इकडे सगळ्या घरामध्ये साबणाचं पाणी पसरवून ठेवलंय आणि सगळ्या घरामध्ये साबणाचं पाणी पसरवून ठेवलंय तर ठेवलंय आणि वरून ही साधी गोष्ट तुम्हाला मला सांगता सुद्धा आली नाही का असं मल्लिका म्हणत असते. त्यावेळेला मात्र इथे आता स्वानंदी चिडते आणि स्वानंदी म्हणत असते, काकू काय चाललंय तुमचं, अशा पद्धतीने तुम्ही कशा काय वागू शकता तेच मला काही कळत नाहीये. मुळात त्या स्टाफवरती अशा पद्धतीने वागणं हे तुम्हाला शोभतंय का काकू, काय काय चाललंय काय तुमचं. त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, हे सगळं तुझ्या बाबतीत झालं असतं तर मग काय केलं असतं सांग ना, बोल. इथे मी ह्या साबणाच्या पाण्यावरून घसरून पडले आहे आणि माझं एवढं कंबरडं मोडलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे ही स्वानंदी म्हणत असते, काकू तुम्ही इथे स्टाफवरती नेहमीच ओरडायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवलेल्याच आहे का. हे बघा त्यांची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच चूक नाहीये, उलट आपल्याला बरं वाटावं, आपला दिवस व्यवस्थित जावा म्हणून ते त्यांच्या परीने सगळं काही करण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर अशा पद्धतीने ओरडताय. काय चाललंय काय तुमचं. तेवढ्यात समर आलेला असतो. मग समर आल्यानंतर म्हणत असतो, काय झालंय काय झालंय, अशा पद्धतीने तुम्ही का आणि कशामुळे ओरडताय, जरा शांत बसणार आहात का. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, समर बघतोस ना बाळा माझी अवस्था कशी होती आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे कशा पद्धतीने होत आहेत आणि हे सगळं ना स्वानंदी मुद्दामून करते. त्यावेळेला मात्र इकडे आता सगळेजण म्हणत असतात की काय चाललंय हिचं. मग मल्लिका म्हणत असते, काय ग स्वानंदी मला एक गोष्ट सांग, तुला माझा कसला राग येतोय का, तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय का, तुला माझ्याबद्दल इकडे काही वाटत असेल तर प्लीज तसं सांग बाई.
उगाचच अशा पद्धतीने माझं कंबरडं मोडूस्तोवर असं वागू नकोस ग. का वागतेस ग तू अशी माझ्याशी? बघितलंस ना माझं कंबरडं मोडलं. तूच ह्या सगळ्या स्टाफला सांगितलं असशील ना पाणी पसरून ठेवायला. तूच नेहमी असं करते. जर तुला घरामध्ये क्लिनिंग करायची होती, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, तर तू एकदा तरी हे सगळं आम्हाला विचारायला हवं होतं, सांगायला हवं होतं की नाही की मी क्लिनिंग करते, ह्या सगळ्या गोष्टी करते, हे सगळं तू एकदा आमच्या कानावर घालायला हवं होतंस की नाही? का अशी वागली आहेस सांग बरं. आता मात्र हे मल्लिका सगळं काही बोलत असते आणि त्यावेळेला मात्र इथे आता लगेचच स्वानंदी अक्षरशः चकितच होत असते. मग तेवढ्यातच आता समर येतो आणि म्हणत असतो. आता मात्र इकडे लगेचच इथे समर म्हणत असतो, अगं काकू मला एक गोष्ट सांग, तू एवढ्या धावत आली, जरा हळू यायचं ना. तेवढ्यातच आता सुष्मिता म्हणत असते, मॉम असं काय करताय? या सगळ्यामध्ये इथे स्वानंदी ताईची काय चूक आहे? उलट तिने तर तुम्हाला उठण्यासाठी हात दिला ना, तिने तुमच्या मदतीला धावून आली ना, मग तुम्ही प्लीज असं का बरं बोलताय ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? हे बघा असं करू नका ना, ताईची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे काहीच चूक नाहीये, ताईनी इथे काहीच केलं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र लगेचच स्वानंदीचं खरं रूप सर्वांसमोर आलेलं असतं आणि स्वानंदी कशा पद्धतीने वागली हे सुद्धा सर्वांना समजलेलं असतं. मग आता इकडे मल्लिका तोंडावर पडलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे आधिराने सर्व काही फ्रीज क्लीन केलेला असतो आणि सर्व फ्रीज क्लीन केल्यानंतर आता तिने मस्त असा आल्याचा गरमागरम चहा सुद्धा बनवायला घेतलेला असतो. त्यानंतर आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, आधिरा खरंच खूप छान झालाय बरं का ग चहा. बाबा खरं सांगू का, तो फ्रीज आता खूपच जुना झाला होता असं वाटत नाही का? तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणू लागतात, हो ग खूप जुना झालाय. खरं सांगू का, जेव्हा माझा पहिला पगार आणि त्याचबरोबर मी थोडीशी सेव्हिंग करून ठेवली होती ना, त्यावेळेचा काहीतरी तो फ्रीज होता, म्हणजे सुष्मिताच्या जन्माचा तो फ्रीज होता असं इकडे ते सांगतात. त्यावेळेला आधिरा म्हणत असते, बाप रे, म्हणजे तब्बल तो 20 ते 25 वर्ष फ्रीज टिकला आहे. तेव्हा ते म्हणत असतात, हो ग बाबा खरं सांगू का, काही आठवणी ह्या किती छान असतात ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीसोबतची आपली आठवणी कशी असते. मग मी काय म्हणते बाबा, खरं तर इथे आपण सुद्धा रोहन एक काम करूया, इथे ना आपण सुद्धा एक असा सुंदर छान आणि फ्रीज घेऊयात, कारण आपल्या सुद्धा आठवणी त्या फ्रीज बरोबर कायमच्या राहतील. दुसरीकडे आता आपण पाहतो इकडे बेल वाजलेली असते. मग बेल वाजल्याबरोबर आधिरा आणि रोहन धावतच जातात. इथे डिलिव्हरी बॉय मोठा बॉक्स घेऊन आलेले असतात. बापरे, काय आलेलं आहे ह्या बॉक्समध्ये? आधिरा, रोहन आणि स्वानंदीचे बाबा चकितच होऊन पाहत असतात. आणि त्यावेळेला मात्र इकडे आता ते दोघेही जण म्हणत असतात, काय ग आधिरा, तू फ्रीज मागवला सुद्धास आणि तू अचक्क आम्हाला सरप्राईज सुद्धा दिलंस? बापरे. आधिरा म्हणू लागते, नाही बाबा मी नाही मागवला फ्रीज. मग काय रे रोहन, तू फ्रीज मागवलायस का? रोहन म्हणू लागतो, नाही बाबा मी सुद्धा नाही मागवलाय फ्रीज. मी आणि का मागवू फ्रीज? आणि जर मी मागवलाच असता तर अगोदर तुमच्यासोबत चर्चा केली असती, कोणता मागवायचा, कसा मागवायचा, कुठून मागवायचा, काय. नाही बाबा मी नाही मागवला फ्रीज. तेवढ्यातच मंदाकिनी तोऱ्यातच आतमध्ये येते. साईड प्लीज, साईड प्लीज, साईड प्लीज, साईड प्लीज असं करतच ओरडत आलेली असते. आणि जेव्हा ती ओरडतच येते त्यावेळेला मात्र सगळ्यांना धक्काच बसतो की कोण आला आहे. मग सगळेजण तिच्याकडे पाहतात. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, हा जो काही तुम्हाला एवढा छान सुंदर फ्रीज जो दिसतोय ना, तो फ्रीज दुसरं तिसरं कोणी नाही तर तो फ्रीज इथे मी मागवला आहे. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिच्याकडे चकित होऊनच पाहतात. विचारू लागतात की अगं काय हे मंदाकिनी, तू फ्रीज मागवलायस, तुला आम्हाला एकदा विचारावंस वगैरे वाटलं नाहीये, आणि हा एवढा खर्च कुठून केलायस तू, कुठून मागवलायस फ्रीज, खरं खरं सांग मंदाकिनी. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, माझ्याकडे पैसे होते, मी तेच पैसे खर्च केलेत आणि त्यावरून हा फ्रीज मागवलाय. आता कसं आपल्या घरामध्ये सगळ्या काही वस्तू आणि सगळं काही कसं छान छानच येणार आहे. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र आता मी माझ्या आवडीच्याच वस्तू ह्या घरामध्ये आणणार आहे. अगाई पण एवढे पैसे आले तरी कुठून ते तरी सांग. त्यावेळेला मात्र ती म्हणत असतात, हे सांगणं गरजेचं नाही, पैसे आले हे महत्त्वाचं आहे ना, आणि पैसे आले ही गोष्ट सगळ्यात बेस्ट आहे. आता मात्र इकडे ह्यांना सगळ्यांना चकित बसलेले असतात, धक्का बसलेला असतो. काही जरी झालं तरी सुद्धा आता मात्र हिला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं विचारायची असतात. पण
पण ती मात्र कोणत्याही प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर देत नाही आणि सरळ सरळ उत्तर न दिल्यामुळे आता मात्र त्यांना काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नसतात. आता आपण पाहतो इकडे आदिरा ही म्हणत असते रोहनला, बापरे ह्या सगळ्या गोष्टी अशा होतील हे तर मला माहीतच नव्हतं, काय काय चाललंय काय ह्यांचं. तेवढ्यातच आता ती म्हणत असते, मला अजून खूप सारी शॉपिंग करायची आहे, मी भरपूर अशा शॉपिंगला जाणार आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी भरपूर शॉपिंग करणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे लगेचच आता ही आदिरा म्हणत असते, बाबा मला असं वाटतंय की भिशीचे जे काही पैसे आलेले आहेत ना त्यातली कदाचित सेव्हिंग असावी आणि त्यातली सेव्हिंग असूनच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असाव्यात. येते का तुमच्या लक्षात? हो असू शकतो, पण मला तर आता कळतच नाहीये. पण आदिरा म्हणत असते, बघितलंस ना कसला सुंदर आणि त्याचबरोबर छान आईंनी इथे फ्रीज घेतलाय, मला तर फारच आवडला बरं का, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदीचे बाबा मात्र चकितच होतात. त्यांना तर कळत नाही की आता काय बोलावं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्यांच्या कळण्याच्या पलीकडे सुद्धा गेलेल्या असतात. आता प्रेक्षकांनो एवढंच नाही, दुसऱ्या बाजूला इथे मात्र समर म्हणत असतो, काकू प्लीज उगच इथे सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. हे बघ स्वानंदीने काहीच नाही केलेलं. मी तुला एक गोष्ट सांगू का, तू ना इथे थोडंसं बघून वगैरे चालायला हवं होतंस. तुला थोडंसं इकडे तिकडे पाहायचं आणि मग चालायचं ना. तेव्हा मात्र आता इकडे ती म्हणत असते, हो रे अगदी बरोबर बोलतोयस तू. खरं तर मीच इकडे सगळीकडे बघायला पाहिजे होतं आणि चालायला पाहिजे होतं. मी ना अशी कशी वागते ना तेच मला काही कळत नाहीये, काय करायचं. पण समर तुला सांगू का रे, एक दिवस ह्या स्वानंदीमुळे ना माझं कंबरडं नक्कीच मोडेल बघ. मला तर कसं वागावं कसं करावं काय करावं ते काही कळत नाही रे. अरे मला तर ना फार भीती वाटते, काय होईल रे समर माझं. बघ ना कंबरडं मोडलं बघ माझं, काय करू रे समर. आता स्वानंदीने सगळ्यांच्या काळजीसाठी हे केलं असेल खरं, पण माझंच लक्ष नसेल. काय बोलायचं स्वानंदी, सॉरी ग सॉरी, मी जरा तुला जास्तच बोलली असं म्हणून आता लगेचच गयावया करत असते आणि समर समोर पुन्हा चांगलं बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करत असते. मग समर म्हणत असतो, हे बघ काकू मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घे. ह्या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर ना इथे एकदा विचार करत जा. काकू तुझी तब्येत झाली ना आणि त्याचबरोबर वयामानानुसार ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मी काय म्हणतो तू जरा इथे आराम करत जा बरं, आणि त्याचबरोबर घरातली कामं करायला सगळेजण आहेत, तू अजिबात काळजी करत जाऊ नको बरं. हो रे समर हो अगदी बरोबर आहे. अंशुमन म्हणत असतो, आई तुला दवाखान्यात घेऊन जायचंय का? जर दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर चल, मी ना तुझ्याबरोबर दवाखान्यात येतो असं म्हणून आता लगेचच तो मल्लिकाला आतमध्ये घेऊन जात असतो. जेव्हा मल्लिकाला आतमध्ये घेऊन जातो त्यावेळेला मात्र आता आजी म्हणत असतात, ऐका ग मुलींनो हे सगळं क्लीन करा साफ करा. मग सगळेजण निघून जातात. पण स्वानंदी आता गेल्यावर म्हणत असते, काकू हे तुमचं दुथरपी वागणं मात्र फार जास्त डेंजर आहे आणि डेंजर होत चाललंय. पण तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टींचा पडदा मी लवकरच फाश करणार आहे. कारण तुम्ही कशा वागता काय करता हे सगळं मला समजतंय. कारण राजवाड्यांसमोर वेगळं आणि माझ्यासमोर वेगळं वागताय. लवकरच तुमचा खरा चेहरा